गेल्या काही दिवसांपासून नाशिकची खरी अवस्था ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली। रस्ते दिसेनासे झालेत, खड्डे रस्त्यांमध्ये आहेत की रस्ते खड्ड्यांमध्ये आहेत असा प्रश्न पडू लागलाय। गेल्या 3-3.5 महिन्यात फक्त खड्ड्यांमुळेच 5 जणांचा जीव गमावला लागलाय। नुकताच कोतकर यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा पुन्हा एकदा संपूर्ण नाशिकला हादरवून गेला। पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की राज्य सरकारमध्ये तब्बल 3 मंत्री असताना देखील नाशिकची अशी दैना का झालीये? नाशिकला वाऱ्यावर सोडल्यासारखं का वाटतंय? आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिकला खरंच एका मजबूत पालकमंत्र्याची गरज आहे का? आणि जर हो तर तो चेहरा नेमका कोणाचा असला पाहिजे? या सगळ्या बाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। सध्या नाशिकमध्ये पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। शहरातील अनेक रस्ते हे खड्ड्यांनी भरले गेलेत। नागरिकांना रोजचा प्रवास हा धोकादायक झालाय। वाहनांचे नुकसान होत आहे, अपघातात वाढ झाली आहे आणि सर्वसामान्य नागरिक हा प्रचंड त्रस्त आहे। विशेष म्हणजे हा प्रश्न नवीन नाहीये। अनेक दिवसांपासून नाशिककर हे खड्ड्यांच्या समस्येने हैराण झालेत, पण अजूनही कायमस्वरूपी तोडगा हा काही निघालेला दिसत नाहीये। त्यामुळे लोकांचा संताप हा आता दिवसेंदिवस वाढत चाललाय। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यात खड्ड्यांमुळे 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा फक्त आकडा नाहीये बरं का, तर 5 कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झालाय। नुकत्याच झालेल्या कोतकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचा आक्रोश पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय। एका लहान मुलीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हे हरपलं गेलंय। अशा घटना घडत असताना केवळ आरोप प्रत्यारोप करून प्रश्न सुटणार आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक नाशिककर विचारतोय। दरम्यान या मुद्द्यावरून आता राजकारणही चांगलंच तापलेलं दिसतंय। नाशिकला आता एका चांगल्या पालकमंत्रीची गरज आहे अशी मागणी केली जाते। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरभर मोठमोठे होर्डिंग्स लावून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यामधून बाहेर काढा। या होर्डिंग्स एका वाक्यात विशेष चर्चेत आहेत, त्या म्हणजे दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा। या मागणीमुळे आता राजकीय वातावरण हे आणखीनच तापलं गेलंय। आता ही मागणी का केली जाते याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। नाशिकला आजही कायमस्वरूपी पालकमंत्री नाहीयेत। प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवणारा, अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारा आणि शहराच्या प्रत्येक प्रश्नांची माहिती असलेला नेता आज नाशिकला मिळालेला नाहीये। त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की छगन भुजबळ यांच्यासारखा अनुभवी नेता हा पालकमंत्री झाला पाहिजे, तर निदान प्रशासनाला वेग येईल आणि रखडलेले प्रश्न हे मार्गी लागतील। पण छगन भुजबळच का? तर भुजबळ हे नाशिकसाठी नवीन नाव नाहीये, कारण त्यांनी यापूर्वी देखील नाशिकमध्ये अनेक अशी विकास कामं केली आहेत। शहरातील अनेक मोठे रस्ते, उड्डाणपुलं, पायाभूत सुविधा आणि विविध विकास प्रकल्प त्यांच्या काळात ही पुढे गेली आहेत असं त्यांच्या समर्थकांचं मत आहे। त्यामुळे आजही अनेक नाशिककरांना वाटतं की अनुभवी नेतृत्व असलेलं तर शहराला न्याय मिळू शकतो। विशेष म्हणजे स्वतः भुजबळ यांनीही नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवर तीव्र आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की यापूर्वीही नाशिकची इतकी वाईट अवस्था कधीच झाली नव्हती। तसेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या सर्व कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणीही भुजबळ यांनी केली आहे। दुसरीकडे गिरीश महाजन यांच्याकडे 2027च्या कुंभमेळ्याची एक मोठी जबाबदारी आहे। हजारो कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत, पण नागरिकांचा असा आरोप आहे की या कामांमुळेच कुठेतरी अनेक रस्ते हे उकरले गेलेत, योग्य दुरुस्ती झालेली नाहीये आणि पहिल्याच पावसात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना 8 ते 10 दिवसांत प्रमुख रस्ते हे खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले असले तरी नागरिकांचा प्रश्न एकच आहे की जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं का होतं? याच मुद्द्यावर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आक्रमक अशी भूमिका घेतली आहे। नागरिकांनी महापालिकेच्या विशेष सभेला एका मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, प्रशासनाला जाब विचारावा आणि या प्रश्नावर एक मोठं आंदोलन उभारावं असं आवाहन ठाकरेंकडून करण्यात आलंय। म्हणजेच आता हा फक्त रस्त्यांचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर तो जनतेच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचाही प्रश्न बनलाय।
सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे अशी आहे ती म्हणजे आज प्रत्येक जण एक दुसऱ्यावरती बोट दाखवतंय. महापालिका सरकारकडे बोट दाखवते, सरकार महापालिकेकडे बोट दाखवते, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करतायत. पण या सगळ्यांमध्ये राजकारणात भरडला जातोय तो म्हणजे सामान्य नाशिककर. रोज खड्ड्यांमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या नागरिकाला कोण उत्तर देणार? ज्यांनी शहर दत्तक घेण्याचं आश्वासन दिलं त्यांनी आता या शहराकडे पुन्हा एकदा पाहण्याची वेळ आलेली आहे. जर नाशिकला खरोखरच सक्षम नेतृत्वाची गरज असेल, प्रशासनावर वचक असलेला आणि शहराची जाण असलेला नेता हवा असेल तर तुम्ही कोणाला संधी द्या. कारण आज सामान्य नाशिककरांची भावना मात्र स्पष्ट दिसते की आम्हाला राजकारण नकोय, सुरक्षित रस्ते हवे आहेत, आम्हाला आश्वासनं नकोयत, काम हवं आहे. कारण विकासाच्या मोठमोठ्या घोषणा तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात जेव्हा सामान्य माणूस हा सुरक्षितपणे आपल्या घरापर्यंत पोहोचतो. तुम्हाला कोणाला संधी द्यायला आवडेल आणि छगन भुजबळ यांच्या अनुभवाचा नाशिकच्या विकासासाठी खरंच उपयोग होऊ शकतो का? सरकार या वाढत्या संतापाची दखल घेणार का? आणि नाशिकला अखेर एक सक्षम असा पालकमंत्री मिळणार का? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.